नमस्कार प्रेक्षकांना, युनिक मराठी चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेत काय चालू आहे. प्रेक्षकांना, आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की परीचा वापर करून वृंदाला मारण्याचा कट रचला जातो आहे, पण याचा खरा सूत्रधार कोण आहे ते कळतच नाही आहे. पण प्रेक्षकांना ही या मालिकेत बघण्यासाठी खूप काही मनात विचार येत आहेत. पुढे काय होणार, या सगळ्यात कट कारस्थानामागे कोण आहे असे आपण रोजच या मालिका बघतो. यामध्ये वृंदा आणि अभिमन्यू हे परीला हॉस्पिटलमध्ये नेत असतात, तेव्हा पिवळी गाडी त्यांचा पाठलाग करते. तेव्हा वृंदाला अभिमन्यू म्हणतो की ती गाडी बघ. मग वृंदा लगेच मागे वळून बघते. मग अभिमन्यू म्हणतो, मागे वळून नको बघूस, आरशातून बघ. तर मग वृंदा आरशातून बघते. ती आश्चर्यचकित होते. ती म्हणते की हीच गाडी माझा पाठलाग करत होती. मग अभिमन्यू त्या गाडीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो. त्या गाडीच्या मागे जातो, पण ती गाडी निघून जाते. वृंदाच्या मनात खूप भीती आणि संशय निर्माण होताना दिसतो आहे. वृंदाला या घरामध्ये काही रहस्य काही समजतच नाही. गुंता कमी होतच नाही आहे, गुंता वाढतच जातो आहे असं वृंदाला वाटते. या घरात प्रत्येक चेहऱ्यामागे वेगळा चेहरा आहे, प्रत्येक शब्दामागे वेगळा अर्थ आहे, प्रत्येक नात्यामागे मोठा डाव दिसत आहे. वृंदाला असे वाटते, माझ्या साध्या भोळ्या मोहनला या सर्व संकटात सामील केलं असेल का? मी ज्या हेतूने या घरात आले तो हेतू माझा साध्य होईल का? मोहनचा जीव धोक्यात असल्याचे तिच्या लक्षात येते. मग ती देवाकडे लगेच प्रार्थना करते. वृंदा मध्यरात्री तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि घडलेला पूर्ण प्रकार सांगू लागते. तेवढ्यात वृंदाच्या रूमचे दार वाजते आणि तिकडे अभिमन्यूच्या दाराचा आवाज येतो. वृंदा खूप घाबरते आणि इकडे अभिमन्यू पण खूप घाबरतो. त्या दोघांनाही अशी भीती वाटते की आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे, या घरात कोणावरही काही होऊ शकते. म्हणून वृंदा पण खूप घाबरते आणि अभिमन्यू पण. त्याच वेळेला इकडे आजी जाते आणि तिकडे आत्या जाते. मग वृंदा घाबरत शालूला सांगते की दार वाजते. शालू म्हणते, अगं उघडू नकोस, दार उघडू नकोस. मग दार खूपच जोरात वाजत होतं. मग वृंदा घाबरत दार उघडते, तेव्हा तिथे अभिमन्यूची आत्या आलेली असते. मग ती म्हणते, एवढी का घाबरलीस? त्या आत्याला तिच्या मनातलं जाणून घ्यायचं असतं, कारण तीच तिला मारण्याचा कट रचत आहे असे दाखवले जात आहे. मग हरिकाकाचा खरा चेहरा समोर येणार का? राजवर्धनच्या मनात काय आहे? परी अशी का वागते? परीला घडणाऱ्या गोष्टी कशा काय आधीच समजतात? असे अनेक प्रश्न वृंदाच्या समोर येत असताना दिसत आहेत. प्रेक्षकांना, वृंदा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यात यशस्वी होईल का, यासाठी आपल्याला सौभाग्यवती वृंदा मोहन ही मालिका बघावी लागेल. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.